अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसे म्हणी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटास निराळ स्वामी समर्थ असती पै. हावेरी नाम ग्रामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमी. बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. जरी संसारी वर्तता तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्णताटी भरून आपणापुढे येती. पाहुनी स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढंतर विवेक शास्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडले. मुरगोडी ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त तैसाची. परिभक्ती नाही परितया नाही संतती म्हणून उद्गत चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होनी वर देतो तयासी. तुझी भक्ती पाहुनी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून या वरासी आनंदिले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. नवमास भरता पूर्ण कांता पसरावली पुत्ररत्न. मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी यशस्वी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजीबंधन वेदशास्त्री झाले निपुण. निगूढ शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पळविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणी येऊनी तत्वता. चालू लागले ते पाहता विस्मित झाले यजमान. ऐसी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी. दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एक समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षिताती सांगून दाद आपली लावावी. रावबाजीशी वृत्तांत करुणोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य कवरवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. पण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित निरोप मागिजे. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सध्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षिता त्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोले स्वामी यती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा प्रख्यात पुण्यस्थान जाणोनी. तेथे एक ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिशोध प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11 श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळाला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापुरी विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला त्याचा विचार निघाले तेथून सत्वरी. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदिले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोनी संगमावधी स्नान करुनी. जप ध्यान अटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी. भोजनात तर संगमावरी परतोनिया येती ते. मध्यान्ह स्नान करुनी पुन्हा बसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसूत कांता. शीतोष्णाचे पर्वा न करता आनंदवृत्ती राहती. शीतोष्णाचा होई त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे माणस कला उदास नोहेची. अय्याराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. तयांनी देखून ऐसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी.
जे जे पडील तुम्हास कमी ते ते आम्ही पुरूजी. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले. परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांचे घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी. झोळी उदकी बुडवावी आणून या बाहेरी. बैसोनी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिन चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे श्री सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तीन यतिमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळापा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपला चालवावा. मग कोण एके दिवशी बाळापा आला संगमासी. वृक्षतळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून या स्वत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालुनी वृश्चिक एक निघाला. ते आसी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाजी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळापा तोषला अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी. मार्गावरी झाले चरण चाली चालुनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळापा पोचला येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करते. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 11 अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर. नाना अवतार धरित असे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी गताध्यायाचे अंती. बाळापा आले अक्कलकोटी पुण्यनगरी पाहुणी दृष्टी. आनंद पोटी न चमावे त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शनच्छ उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्यवंदन स्वामी मूर्ती पाहुनी. बाळापाने धावणी दृढ चरण धरियेले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन माय पोटी स्तोत्र ओठे घात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्ववृक्षाचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळापावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्यासमय एक जहागीरदार ते होते बिऱ्हाड्यावर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करून नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळापा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात. राज्याद्य वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वरी बिऱ्हाड्यावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरुणी. घेऊन स्वामी दर्शन जाप्पा लागी बसावे. श्री शंकर उपास दैवत त्यांचे करावे पूजन नित्य. मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटोपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाड्यावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐशा प्रकार करून अक्कलकोटी राहिले. चोळापा आदी करून सेवेकरी बहुजन. त्या सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करती ऐशी. आपण ऐशी सेविसी करीत जावे आनंदे. बहुजन सेवेकरी बाई मुख्य त्याजबाजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळापानी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळापाची या शरीरास. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून. पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळापासी यावे मरण. विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरई. श्री सद्गुरु सेवेचे त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करुणी. मग यावे परतून स्वामी सेवे करणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी. आपण सांगून बाळापासी शंकरपूजनी वर जावे. तैसे आज्ञा तयाप्रती एके दिन समर्थ करती. परी बाळापाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण. हे नसल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळापा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून.
न करावे पूजन तिये माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजना आज्ञा होईल ऐसेची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले स्वामी समर्थांसी. कुलदेवतांच्या दर्शनासाठी जावया इच्छा बाळाप्पा. ऐसे ऐकून समर्थ हास्यमुखे काय बोलती. कुलदेवताचे दर्शन नित्य बाळाप्पा येथे करीत असे. श्रीपाद भट्ट म्हणे बाळापासी समर्थन देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचलून सत्वर. येथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती. कैसे दुर्तयांप्रती करतील यती दयाळा. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना कथा समंत सदा प्रेमळ परिसोत 12वा अध्याय गोड हा. श्री राजाधिराजोगिराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पण.